रात्री जेव्हा मी अंघोळीला जाते तेव्हा दरवाजा पूर्ण बंद करत नाही. फक्त थोडीशी फट सोडते. मला माहित आहे तो हॉलमध्ये बसून टीव्ही पाहण्याचं नाटक करतो. पण त्याची नजर बाथरूमच्या दरवाजावर असते. मी आत साबण लावताना जोरात गुणगुणते. कधी-कधी जाणून-बुजून लाईट पेटवून ठेवते, जेणेकरून सावली भिंतीवर पडेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राधा आहे. वय पूर्ण 42 वर्ष. पण जेव्हा गावातून पुण्यात आले होते तेव्हाही मागं वळून बघायचे. आताही बघतात. लोक म्हणतात, "राधा, भाभी अजूनही 32 पेक्षा जास्त दिसत नाही." मी हसून टाळते, पण आतून मजा येते. कमर अजूनही 24-26 ची आहे. साडीचा पल्लू हातापेक्षा जास्त स्वतःच निष्ठत राहतो आणि चालते तेव्हा लोक म्हणतात, "अरे, भाभीच्या साडीत तर काही वेगळंच आहे." मी फक्त हसून टाळते. माझ्यासोबत राहतो माझा देवर, नाव विशाल, वय 29, उंच, भरीव, रोज व्यायामशाळेत जातो. खांदे इतके रुंद की 2 हातांनीही मोजता येत नाहीत. आवाज इतका खोल की जेव्हा भाभी म्हणतो तेव्हा मनात काहीशी हालचाल होते. मी कधी विचारही केला नव्हता की आपल्या देवराला अशा नजरेने बघेन. पण गेल्या 9-10 महिन्यात घरात जे काही चाललं होतं ते स्वप्नातही कोणी कल्पना करू शकत नव्हतं. आम्ही दोघेच एकटे राहतो. माझे पती म्हणजे विशालचे थोरले भाऊ 3 वर्षांपूर्वी अपघातात गेले. मी विधवा झाले. सकाळ संध्याकाळही कोणी राहिले नाही. फक्त मी आणि विशाल. एकाच घरात 2 खोल्या, एक स्वयंपाकघर, एकच छत. सुरुवातीला सगळं सामान्य होतं. भाभी आणि देवर. हळूहळू कळतही नाही कधी गोष्टी बदलू लागल्या. सकाळी उठते तर विशाल बनियानशिवाय बाल्कनीत उभा सिगारेट ओढत असतो. पोटावर घाम चमकतो. स्नायू असे फुगलेले असतात की आता फुटतील असं वाटतं. चहा घेऊन जाते तेव्हा तो फिरतो. डोळे माझ्या साडीच्या पल्लूवर थांबतात. आधी मी लपायचे. आता जाणून बुजून पल्लू थोडा अधिक सैल सोडते. तो हसतो आणि म्हणतो, "भाभी, तुम्ही दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालला आहात." मी हसून म्हणते, "अरे देवरजी, तुम्हीही दिवसेंदिवस अधिक जड होत चालला आहात. थोडी दया करा आम्हा विधवांवर." तो जवळ येतो. चहाचा कप घेताना माझ्या बोटांना स्पर्श करतो. जाणून बुजून. माझा श्वास थबकतो. रात्री जेव्हा मी अंघोळीला जाते तेव्हा आता दरवाजा पूर्ण बंद करत नाही. फक्त थोडीशी फट सोडते. मला माहीत आहे तो हॉलमध्ये बसून टीव्ही पाहण्याचा नाटक करतो. पण त्याची नजर बाताना जोरात गुणगुणते, जेणेकरून त्याला कळेल की मी आत आहे. कधी-कधी जाणून-बुजून लाईट पेटवून ठेवते, जेणेकरून सावली भिंतीवर पडेल. एक दिवस तर सीमा ओलांडली. मी अंघोळ करून बाहेर आले. फक्त पेटीकोटमध्ये केस ओले. विशाल सोफ्यावर पडलेला होता. मी त्याची शर्ट उचलली जी सोफ्यावर पडली होती आणि घातली. बटणं नाही घातली. फक्त खालची 2 बटणं बंद केली. शर्ट माझ्या गुडघ्यांपर्यंत येत होती. मी स्वयंपाकघरात चहा बनवायला गेले. विशाल उठला आणि मागे आला. मी गॅस पेटवला. तेव्हा शर्ट वर सरकली. मी बनावट राग दाखवला. "काय बघताय? परत जा." त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला आणि म्हणाला, "भाभी, तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसा ढकलला? हटो बदमाश. चहा प्या." त्या दिवसानंतर मी वेगळीच झाले. तो रात्रभर माझ्या खोलीच्या बाहेर फिरत असे. मीही दरवाजा उघडा सोडत असे. कधी-कधी तो आत येई, माझ्या शेजारी पडत असे. काही बोलत नसे. फक्त हात माझ्या हातावर ठेवत असे. मीही शांत राहायचे. आम्ही दोघेही जाणतो होतो की जर एकानेही एक शब्द बोलला तर सगळं संपेल किंवा सुरू होईल. मग एक रात्र आली. ती रात्र मी कधी विसरणार नाही. मी पडले होते. लाईट बंद होती. फक्त बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा उजेड येत होता. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी काही म्हटले नाही. त्याचा हात हळूहळू माझ्या गळ्यावर आला, मग गालावर. माझा श्वास वेगवान झाला. त्याने माझ्या कानात कुजबुजले, "भाभी, मी तुम्हाला कधीही भाभीच्या नजरेने बघितले नाही. मला फक्त तुम्ही हवे आहात, पूर्णपणे." माझे डोळे बंद झाले. मी काही बोलले नाही. त्याने माझे तोंड आपल्याकडे वळवले. जवळ येत होता. माझ्या कमरेत त्याचा हात गेला आणि नेमक्या त्या क्षणी दरवाजा जोरात उघडला. बाहेर उभी होती माझी नणंद, विशालची छोटी बहीण प्रिया. ती मागील 2 दिवसांपासून माहेरी आली होती. पण आम्ही दोघे इतके हरवले होतो की आम्हाला आठवलेच नाही. तिच्या हातात मोबाईल होता. रेकॉर्डिंग सुरू होती. तिने सगळं बघितलं. पुढच्या 2 तासांत सगळी बिरादरी एकत्र आली. मला विधवा म्हणून लालची भुकड अशा गाल्या दिल्या. मी गप्प राहिले. मला घरातून बाहेर काढलं. सामानही नेऊ दिलं नाही. मी एका ऑटोत बसले आणि पुण्याच्या दुसऱ्या टोकाला पोहोचले, जिथे मला कोणी ओळखतही नव्हतं. तिथे भाड्याने एक छोटी खोली घेतली. दिवसरात्र रडत, खात न खात विचार करत राहिले की आता मरावं. विशाल गायब, फोनही उचलत नसे. मी समजले तोही लाजला असेल किंवा घाबरला असेल. मग एका रात्री घंटी वाजली. मी रडत रडत दरवाजा उघडला. समोर उभा होता विशाल. हातात एक पेन ड्राईव्ह. डोळे लाल. त्याने गुडघ्यावर बसून म्हटलं, "भाभी, आता ऐका, रडणं बंद करा." तो आत आला. मीही रडत होते. त्याने पेन ड्राईव्ह माझ्या हातात दिली आणि म्हटलं, "हे बघा." मग मला गाली द्या. मी लॅपटॉप उघडला.
त्यात ढीग भरत असतानाचे, पल्लू पडत असतानाचे, रात्री बिछाण्यावर पडलेल्या आमच्या दोघांचे सगळं. मी किंचाळले, "तू बनवले आहेस हे?" तो म्हणाला, "हो, मी बनवले." आणि प्रियाला पैसे देऊन सांगितलं होतं की नेमक्या त्या क्षणी दरवाजा उघडायचा, जेव्हा मी तुमच्या सर्वात जवळ येईन. सगळं प्लॅन केलेलं होतं भाभी. मी ओरडले, "का केलं तू असं?" तो रडू लागला. म्हणाला, "कारण तुमच्या जीवावर धोका होता. तो तुम्हाला मारायला निघाला होता. त्यानेच भावाचा अपघात होऊ दिला नव्हता. खून केला होता. मला सगळे पुरावे मिळाले होते. तो गेल्या 1 वर्षापासून तुमच्या मागे लागला होता. मी त्याला मेसेज केला, राधा माझी आहे. हे व्हिडिओ बघ. जर आयुष्य प्रिय असेल तर कायमचे गायब हो." त्याने व्हिडिओ बघितले आणि घाबरला. आज तो देशाबाहेर आहे. परत येण्याची हिंमत कधीच करणार नाही. मी ऐकत होते. तो म्हणाला, "मग तुम्हाला सत्य कधीही सांगायचं नव्हतं. म्हणून मी स्वतःला आणि तुम्हाला जगाच्या नजरेत खाली आणलं, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहा. मी विचार केला होता की तुम्ही मला आयुष्यभर गाली देत राहाल. पण तुम्ही जिवंत राहाल." मी काही बोलू शकले नाही. फक्त त्याला मिठी मारून रडू लागले. त्या रात्री आम्ही दोघे रडत राहिलो. पण ते आनंदाचे अश्रू होते. आज आम्ही त्याच घरात आहोत. जग अजूनही मला गाली देते, पण आता फरक पडत नाही. कारण आम्हाला माहीत आहे की बाहेरून जे सर्वात घाणेरडं वाटत होतं, तेच सर्वात चांगलं होतं. मी काही बोलू शकले नाही. फक्त त्याला मिठी मारून रडू लागले. त्या रात्री आम्ही दोघे रडत राहिलो. पण ते आनंदाचे अश्रू होते. मग विशालने माझ्या कानात खूप हळू म्हटलं, "भाभी, एक शेवटचं सत्य अजून बाकी आहे. ते ऐकल्यानंतर तुम्हाला मला गोळी मारायची असेल तर मारा." मी मागे हटले. त्याचा चेहरा बघितला. त्याचे डोळेही लाल होते, पण आता त्यात भीती होती. मी विचारलं, "आणखी काय बाकी आहे विशाल?" तो जमिनीवर बसला, हात जोडले. म्हणाला, "भाभी, राजूने भावाचा खून केला नव्हता. मी केला होता." माझं हृदय एकदम थांबलं. मी मागे हटले. माझा पाठ भीत लागलं. तो रडत म्हणाला, "3 वर्षांपूर्वी जेव्हा भाऊ जिवंत होते. मी फक्त 26 वर्षांचा होतो. मी तुम्हाला बघत डोळे खाली घालात. मला माहीत होतं तुम्हालाही काहीसं वाटतं. पण भाऊ होते. एका रात्री मी भावाला दारू पाजली. खूप पाजली. मग त्याच्या गाडीचे ब्रेक बिघडवले. सकाळी बातमी आली की अपघात झाला. सगळ्यांनी म्हटलं नशीब. पण मला माहीत तुम्ही माझ्या व्हाल. मी ओरडले नाही. फक्त शांत झाले." तो म्हणाला, "राजूला मी फसवलं होतं. त्याला तुमच्यासोबत जुना संबंध होता ना. मी त्याचा वापर केला. पुरावे तयार केले, धमकी दिली. हे सगळं माझ्या प्लॅनचा भाग होता. गेल्या 9 महिन्यात जे फ्लर्टिंग, जे व्हिडिओ, प्रिया, सगळं मी यासाठी केलं होतं की तुम्ही माझ्यासोबत राहायला भाग पडाल. तुम्हाला कधीही धोका नव्हता भाभी. धोका मीच होतो. मी तुम्हाला माझ्यासाठी मोकळं केलं. आधी भाऊ मारून मग जगात बदनाम करून." मी त्याच्या डोळ्यात बघितलं. त्यात वेड होतं. मी हळूच विचारलं. तो उठला, माझ्याजवळ आला. म्हणाला, "आता तुम्ही माझ्या आहात पूर्णपणे. जगही मान्य करतं की तुम्ही माझ्यासोबत आहात. आता मागे वळण्याचा मार्ग नाही." मी हसले. त्या रात्री पहिल्यांदा खरोखर हसले. मग मी माझा फोन काढला, जो मागील 3 मिनिटांपासून रेकॉर्डिंगवर होता. त्याची सगळी कबुली, त्याची सगळी सत्य, सगळं रेकॉर्ड झालं होतं. मी फोन त्याच्याकडे वाढवला आणि म्हटलं, "विशाल, तू विसरलास. तू पेनड्राईव्ह दिलीस ना?" त्याच क्षणी मला संशय आला. म्हणून मी आधीच पोलीस ठाण्यात कॉल केला होता. बाहेर गाडी उभी आहे. इन्स्पेक्टर आत येणारच आहेत. दरवाजा उघड. पोलीस आत आले. विशालच्या हातात बेड्या पडल्या. मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि शेवटचं म्हटलं, "तू मला मोकळं केलंस. मी तुला शिक्षा देण्यासाठी स्वतःला बदनाम होऊ दिलं. आता खरोखर मी मोकळी आहे." तो काही बोलण्याआधीच पोलीस त्याला घेऊन गेले. आज मी एकटी आहे. पण खरोखर एकटी. जग अजूनही मला गाली देते. पण आता मला फरक पडत नाही. कारण आता माझ्याकडे एक सत्य आहे, जे मी स्वतः लिहिलं. मित्रांनो, ही कथा ऐकून एक गोष्ट लक्षात ठेवा. कधी-कधी जो सर्वात जवळ वाटतो, तोच सर्वात धोकादायक असू शकतो. विश्वास ठेवण्यापूर्वी डोळे उघडे ठेवा. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं कधीही सुख देत नाही. आणि जे चुकीचं आहे, ते शेवटी उघडं पडतंच. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.